नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, जसं की तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे की 10वी आणि 12वीचा निकाल कधी जाहीर होणार आहे. बघा, सगळ्यांनाच या गोष्टीची आतुरता आहे. सगळ्यांनी पेपर दिलेले आहे, ठीक आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, 12वीच्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे. तर रिझल्टची आतुरता सगळ्यांना राहतं, ठीक आहे. आणि रिझल्ट जो राहतो सध्या परिस्थितीवर अवलंबून असतो, ठीक आहे. म्हणजे पूर्ण जर आपण संपूर्ण भारताचा जर विचार केला तर इलेक्शन सुरू आहे आणि महाराष्ट्रात लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर 19 एप्रिलपासून इलेक्शन सुरू झालेले आहे. ओके, तर बघा आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ओके, सुरुवातीला बघा आपण HSC रिलेटेड बोलूया. 21 फरवरी ते 19 मार्चच्या दरम्यान ओके म्हणजे बोर्डाचे महाराष्ट्र बोर्डाने एक्झाम्स घेतल्या 12वीची. आणि लास्ट जर आपण ट्रेंड बघितला, ठीक आहे, 2023ला 25 मेला रिझल्ट लागला, 2022ला 7 जूनला रिझल्ट लागला. रिझल्ट लागण्याची एकदम सिम्पल एक प्रोसेस राहते, ठीक आहे. तुम्ही जे काही पेपर्स समजा तुम्ही या 20 मार्चपर्यंत पेपर्स दिले, त्यानंतर हे सगळे पेपर्स काय होतात, चेकिंग. ओके, म्हणजे जेही एलिजिबल टीचर्स लोक राहतात, जसं 10वीचे पेपर्स चेक करण्यासाठी 10वीला शिकवणारे किंवा त्याच्यापेक्षा वर, मग 12वीचे पेपर्स चेक करण्यासाठी 12वीचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक लोक, यांच्याकडे तो पेपर जातो, ते लोक पेपर चेक करतात. पेपर चेक झाल्यानंतर ते जातात मॉडरेशनकडं. ओके, मॉडरेशन होते याचं मॉडरेटर थ्रू. ओके, मॉडरेशन्स होते याचं मॉडरेटर थ्रू. मग तिथनं पेपर सबमिट होतो महाराष्ट्र बोर्डला. बोर्ड डिपार्टमेंटला हा पेपर काय झाला, आता सबमिट झाला. ही एक प्रोसिजर राहते. ओके, एक प्रोसिजर राहते. आता ही पेपरची प्रोसिजर झाली. त्यानंतर तुमचे राहते ओरल अँड प्रॅक्टिकल मार्क्स. तर दरवर्षी काय व्हायचं की ओरल आणि प्रॅक्टिकल्स मार्क्सच्या वेळेस की समजा एखाद्या ज्युनियर कॉलेजला किंवा एखाद्या शाळेला आहे, तर तुमचे ओरल आणि प्रॅक्टिकल मार्क्स तुमच्या शाळेमार्फत बोर्डाकडे जायचं. मग बोर्डवाले काय करायचे, ते जे काही तुम्ही पाठवलेली जी काही OMR शीट आहे, मग त्या शीटवरनं जे काही तुम्ही म्हणजे ज्युनियर कॉलेज म्हणा, जे काही शाळावाल्यांनी जे काही शीट्स पाठवल्या, ते शीट्सचे ऑनलाईन ते डाटा एंट्री करायचे. परंतु यावेळेस बोर्डाने काय केलं की बोर्डानेच वेबसाईटवर पोर्टल हे केलं, उपलब्ध करून दिलं की म्हणजे जे काही शाळा आहे, जे काही ज्युनियर कॉलेजेस आहे, त्यांना डायरेक्ट वेबसाईटवर मार्क्स म्हणजे काय करायचं आहे, डाटा एंट्री करायचे आहे. मार्क्सची काय करायचे आहे, डाटा एंट्री करायचे आहे. मार्क्स तिथं काय करायचं आहे, अपलोड. म्हणजे यावेळेस ओरल आणि प्रॅक्टिकल्स हे डायरेक्ट वेबसाईटच्या पोर्टलवर गेलं आहे. वेबसाईट पोर्टल, जर तुम्हाला जर कधी वेळ राहिला तर महाराष्ट्र बोर्डच्या वेबसाईटवर जर गेलं तर हे ऑनलाईन पोर्टल तुम्हाला तिथं दिसते. म्हणजे हा जो काही टाईम होता, म्हणजे पहिले शाळेवाल्यांनी किंवा कॉलेजवाल्यांनी पहिले बोर्डाला पाठवायचे, मग ते जे काही बोर्डाकडे जे काही लोक राहतात, मग ते लोक डाटा एंट्री करणार त्यांच्या पोर्टलवर. परंतु हा खूप वेळ वाचला. म्हणजे डायरेक्ट कॉलेज आणि आपल्या शाळेमार्फत डायरेक्ट मार्क्स पोर्टलवाले आलेले आहे. खूप टाईम सेव्ह झाला याच्यात. ओके, आता बघा, आता हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी, चेक करण्यासाठी, मॉडरेशन करण्यासाठी टीचर्स लोकांची गरज असते. कारण की शेवटी जे काही पेपर्स आहे ते कोण लोक चेक करतात, टीचर्स. आणि इलेक्शन असल्यामुळे महाराष्ट्रात मी आता सांगितलं की 19 एप्रिलपासून इलेक्शन स्टार्ट झालेलं आहे. ओके, आणि या इलेक्शन्समध्ये परत टीचर्स लोकांची गरज असते. ओके, इलेक्शन्सचा म्हणजे व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी जो काही बूथ राहतो, जो काही इलेक्शनमध्ये तुम्ही जर पुढे जाऊन जेव्हा इलेक्शन करणार, ओके, तर त्या बूथवर शिक्षक 3-3, 4-4 लोक शिक्षकांची गरज असते. एक बूथ केंद्रावर 4-4 शिक्षक स्लो राहतात. मग हे शिक्षक लोक 19 एप्रिलपासून तर इथं बिझी आहे. ओके, ॲक्च्युली 19 एप्रिलच्या अगोदर जर विचार केला तर 20 दिवस अगोदर या शिक्षक लोकांची ट्रेनिंग असते. म्हणजे जवळजवळ एप्रिलमध्ये पूर्ण शिक्षक लोक काय होते, बिझी होते. जसं बघा, तुमचा जो काही 12वीचा म्हणा, 10वीचा म्हणा, 26 मार्चला समजा तुमचे पेपर झाले, ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 19 मार्चला पेपर झाले, तर या टीचर्स लोकांकडनं लवकरात लवकर तुमची चेकिंग्स करून घेतली. ओके, यावेळेस काय झालं, खूप फास्ट झाली ही प्रोसिजर. म्हणजे हे सगळं मॉडरेशन, तुमची चेकिंग म्हणा, टीचर्स लोकांमुळे लवकरात लवकर करून घेतलं, कारण की इलेक्शनचा विचार करून.
त्याच्यामुळे तुमचे रिझल्ट्स लवकर लागण्याची शक्यता आपण सांगू शकतो. ओके, म्हणजे लवकर लागण्याची शक्यता आहे. ओके, ही एक प्रोसिजर असते, रिझल्ट लागण्याची एक प्रोसिजर असते. तो पेपर चेक झाला, मॉडरेशनसाठी तो मॉडरेटरकडे गेला, त्याच्यानंतर तो बोर्डकडे आला, त्याच्यानंतर ओरल आणि प्रॅक्टिकलची जी काही प्रोसिजर होती, पहिले समजा आपण असं म्हणू शकतो ती प्रोसिजर ऑफलाईन होती, आता ती प्रोसिजर पूर्णपणे काय झाली, ऑनलाईन. म्हणजे इथे पण टाईम तो सेव्ह झाला. त्यानंतर 19 एप्रिलपासून इलेक्शन्स असल्यामुळे ही जी काही प्रोसिजर होती, ही प्रोसिजर बोर्डामार्फत फास्ट झाली. त्याच्यामुळे तुमचे जे काही रिझल्ट्स आहे ते नक्कीच लवकर लागण्याची शक्यता आहे. ओके, आणि एक बघा, तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डाच्या जर वेबसाईटवर गेलं, तिथं कोणत्याच प्रकारची नोटिफिकेशन तुम्हाला दिसत नाही की या तारखेला रिझल्ट लागणार. जोपर्यंत बोर्ड सगळ्या ह्या गोष्टी रॅपअप करत नाही, की त्यांच्याकडनं पूर्ण एकदा काम झालं की ते 2 ते 3 दिवसा अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स घेतात. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की या तारखेला या वेळेवर तुमचा 12वीचा किंवा 10वीचा रिझल्ट लागणार आहे. त्याच्यामुळे ऑफिशियल नोटिफिकेशन सध्यापर्यंत कुठं नाही. परंतु हे सगळं प्रोसिजर बघता, इलेक्शनच्या डेट्स बघता, रिझल्ट्स ओके तुमच्या लवकर लागण्याची शक्यता. कारण की तुम्ही बघा, आज जर आपण जर विचार केला तर आज 24 एप्रिल आहे. आज तुम्ही तुमचा व्हिडिओ बघून राहिला आहे, त्याच्यामुळे ओके. आणि म्हणजे हा जो काही पिरियड आहे, पूर्ण इलेक्शनचा पिरियड आहे, म्हणजे तुमची ही चेकिंगची पूर्ण प्रोसिजर, म्हणजे तुमचं पूर्ण पेपर चेक्स होऊन बोर्ड डिपार्टमेंट्सकडे आलेले आहे. ओके, ओरल आणि प्रॅक्टिकलसाठी पण जे काही वेबसाईटवर त्यांनी डेट दिली होती, लास्ट डेटपर्यंत त्यांना सबमिट करावंच लागणार आहे. म्हणजे आता जी काही प्रोसिजर सुरू आहे, पूर्ण रॅपअपची प्रोसिजर सुरू आहे. तुमचे सगळे मार्क्स कलेक्ट केले, पूर्ण त्यांनी आता डाटा एंट्री एक शीट्स बनवायला त्यांनी सुरुवात केली आहे. ओके, ज्या दिवशी त्यांचं पूर्ण काम होऊन जाणार, त्यांनी 2 दिवस अगोदर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करणार की या दिवशी या वेळेवर तुमचा रिझल्ट लागणार आहे. ओके, म्हणजे एक जे टेंटेटिव्ह डेट जे म्हणू शकतो मी, समजा 12वीचा जर विचार केला तर लास्ट वीक ऑफ मे. ओके, म्हणजे लास्ट वीक म्हणा किंवा म्हणजे लास्ट वीक ऑफ मेपर्यंत तर लागणारच. ओके, म्हणजे तो 20 ते समजा 25 मेमध्ये लागण्याची शक्यता जास्त आहे. आणि समजा आपण 10वी बोर्डाचा जर विचार केला तर फर्स्ट वीक ऑफ जून. ओके, समजा तुम्ही जर 10वी बोर्डाचा जर एक ट्रेंड बघितला तर नेहमी म्हणजे जूनमध्ये लागण्याची शक्यता राहते. आणि जो काही 12वीचा राहतो तो मेमध्येच लागण्याची शक्यता राहतो. ओके, आता ते काय असतं ना, एक परिस्थिती असते. जसं इथं तुम्हाला 7 जून दिसते. ओके, त्यावर्षी ते एक परिस्थिती राहणार, म्हणजे काहीतरी एक परिस्थितीनुसार तो रिझल्ट काय होत असतो, डिक्लेअर्ड असतो. येत्या लक्षात. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.